2-3 ह्याला कमी पडेल असं वाटतंय मला बी. 2-3 साऱ्याला काय कमी पडले तर आणाय त्याला 2-3 साऱ्याला. 2-4 पिशव्या जरी आणल्या गाडीवर तरी होय. खाली पुरलं तर लई चांगलं झालं. सोन्याने तेवढं झालं की. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याला गुड इव्हिनिंग. टायमिंग भरपूर झालेला आहे आणि मी सकाळ धरण आता जेवून उठलो. या काम चालू होतं तर ऊसाची लागण चालू आहे तिकडं रानात. तर पायपा हातरल्या, बोळं पाडली. आता ती टॅकाप जोडायचं, ड्रीप हातरायची. अजून ऊसाची लागण काय होती म्हणा, पण पाऊस काय पड नाही. तर ऊसाची लागण चालू आहे तिकडं. आता ते मला टॅकाप बसवायचं. ते आबाळ भरपूर पावसासारखं आबाळ आले, पण पाऊस काय पड नाही. तर इकडं ड्रीप हातरली. आता तुरीला बी पाणी काय दिलेलं नाही. आज लाईट जोडून घेतली वायरमॅनकडनं वरनं, खांबावरनं, कारण लई प्रॉब्लेम होता लाईटीचा. लाईट चालत नव्हती म्हणून वरनंच जोडून घेतली. तुरी चांगल्या मोठ्या दिसायला लागल्या तेव्हा. आता हे बघा, तुरी मोठ्या दिसायला लागल्या त्या. आता हे बघा, अशा मोठ्या दिसायला लागल्या त्या तुरी. आता चांगल्या उंची वाढली तुरीची. उडीद आणि तुरी चांगले आलेले आहेत ह्या. आताशी तुरी दिसायला लागली बघा वरी. नाहीतर पहिल्यांदा मला वाटायचं लय पातळ आहे काय की तुरी. तर ह्यात तण किती उगवले बघा. ह्याला एकदम बैलाने मधनं पाळे घालावं लागन, नाहीतर मग तणनाशक फवारावं लागन. उडदातलं तणनाशक मिळतं का ते बघावं लागन. चांगल्या काकऱ्याच्या काकरी तुरे दिसायला लागले आता, पण तण लय उगवले. गावातले आहे. आबाळ भरपूर आले पण काय, पण पाऊस ये नाही. नुसतं रिपरिप कॅसाने बारीक येते. ह्याला एकदा फवारावंच लागणार आहे. बारीक तण जरा खालनं थोडं वलं झाल्यावर. अशा पद्धतीनं तुरी आलेत बघा. आता तुरी चांगले रंकी लागले. ह्याला थोडासा खतबीत टाकला का नाही दिसायला लागले त्या तुरी. आता पहिल्या लईच पातळ दिसायच्या बारक्यापणी. म्हणलं आता काय झाले काय नाही, लई अवघड झालं काही की आता. तर टेकअप बसवायचे ते, वायसर बसवायचे ते. तर ह्याला आता बैलवाल्याला सांगितले पाळी घालाय, पण बैलवाला म्हणतोय काही अंगातच आणायला लागलाय, जरा बैल मिळं नाही ती. बघू तणनाशक जर फवारता आलं तर मधनं तर बरंच झालं. तर तुरी उडीद उगवलाय चांगला. तिकडं ऊसाची लागण चालू आहे, माणसं लावते ते तिकडं. मी आता बोळं पाडल्यात मशीननी पाईपाला. आता ती टेकअप जोडायचं. टेकअप जोडायचं आणि की कुंद्याच्या काशा लिहायचे, ती काशा सगळे याचावं लागते ना. हे केलेलं रान आहे बरं का. माझं सगळं रान नाही केलेलं आहे. माझ्या रानात अजून मी काहीच केलं नाही. त्यात बघू जरा चाललंय पैशाचे नियोजन, खरबूज जर. पण खरबुजाला बी लय खर्च होतं या. बघू तरी काय होते काय नाही ते तरचा प्रश्न आहे. पैशाशिवाय खर्चाशिवाय तर काय करायचं आहे. तर वायसर बसवायचे ते, टेका बसवायचे ते. तिकडं ऊस लावायला चालू आहे. लावत आणले त्यांनी, कोपऱ्यात राहिले तिकडचं. आबाळ आली, पाऊस जर आला तर बरंच होईल म्हणा. ऊस लावायला चालू आहे. ह्या ऊसाला सरी काढलेली आहे. अशा आधी कांड्या हातरावं लागते त्या, परत बुजावं लागते त्या.
एका वरीवर टाकल्यावर 2 सरीला होते त्या काय? किती पिशव्या भरतेल रे अजून तिथं इथं? होय, थोडं कमी पडतं काय मग 1-2-3 साऱ्याला? होय, अंदाज मला वाटतंय 2-3 ह्याला कमी पडेल असं वाटतंय. ड्रीप हातरायची राहिली अजून, कांड्या लावून झाले ते, पण ही पाऊस यायला लागलाय. उग बारीक बारीक पिसपिस यायला लागली सगळी. माझा पायपाही जोडून ओके झालंय सगळं. आता त्या माणसाने ड्रीप हातराय घ्यावं म्हणलं, पण काय पाऊस केसावनी बारीक बारीक चालू झाला यायला. इकडनं चांगलं भरून आलंय. पाऊस आलंय या लागलाय. ऊसाची लागण झाली. 2-3 सऱ्या राहिले ती लावत ती माणसं. माझी पाईप जोडून झाली. त्यांना ड्रीप हातराय द्यायची होती, पण ड्रीप हातराय द्यायची म्हणलं की पाऊस यायला लागला. जाऊ द्या, ड्रीप काय परत हातराय येईल, पण लागण झाल्यावर पाऊस येतो ही लय महत्त्वाचं आहे. लय खर्च झाला, लय खर्च केला ह्या बारीच्यानं, पण काहीतरी मिळायला पाहिजे ह्या आशानं आता लय केलंय मी. आणि पावसाची चळक चांगली चालू झाली. बरं झाले चालू झाली ते. थोडा अजून जरा पेंडवरती जरा चढ केला म्हणजे बरं होईल, अजून आनंद वाटेल जरा. ऊस लावल्या पाऊस आला, बरं होईल. ते ऊसाचं बियाणं आणायचं, खांडायचं, परत सती पाईप जोडली, बोळं पाडली पाईपाला, ते टॅकअप घातलं, वायसर घातलं. सकाळ धरणं काल पुण्याला गेलतो, गाणी होती. पुण्यावरनं येऊन पहाटे 4 वाजता आलो. झोपलोच नाही कसलं काय. 2 तास झोपलो. पुन्हा ही माणसं आली आणि कालच लावून झाला असता ऊस, पण जी त्यांचा ग्रुपमध्ये माणूस होता ती 6 जोड्या, म्हणजे 6 माणसं ती 3 जोड्या. पण ते काय झालं त्यांचं, एक जणाचं काल वडील वारले विहिरीत पडून. त्याच्यामुळं विहिरीत पडून वडील वारल्यामुळं मग ती बाकीची पण आली नाही. ती कसं येणार ना, आता संबंधातलं रोजच्यातल्या कामातले आहे म्हणल्यावर, वडील वारले म्हणल्यावर मग जावं लागलं त्यांना बी. मग म्हणले योगेश भाऊ ऊस काय आज लावून होत नाही. म्हणलं असू द्या, काय तर तोरणादारी काय अवघड असते ते कुणाच्या हातातलं नाही. म्हणलं काय ऊन नाही काय नाही, काय होत नाही म्हणलं. बेण्याला कांडे ह्याच्यात पिशवीत होत्या, काय होत नाही म्हणलं. मग आता म्हणलं, मग आज लावून झाले त्यांचं बरं का. मला वाटतं 1-2 सऱ्या राहिले असतील लावायच्या. पाऊस आल्या का भिजत लावते ते काय माहिती. आणि पावसाची चळक चांगली झाली. अजून थोडा 15-20 मिनटं, अर्धा तास जर चळक चांगली झाली का नाही म्हणजे मस्त होईल बघा. चांगलं झालं, लावले मस्त झालं असं म्हणावं लागेल. हे बघा पाऊस पडतोय. पडतोय पाऊस त्या रानात. मी बसलो इथं घरापाशी, निवारा नाही काय, पण इथे शेजाऱ्याचं घर आहे. थोडी चढक चांगली जरा थोडी चालू झाली म्हणजे बरं होईल. आता आमची ऊस लागण चालू आहे. आता थोडं राहिले, 2-3 सऱ्या राहिले त्या लावायच्या. पावसाचं लावले ते सगळे भरले ते भिजले ती. पाऊस येतोय, चिखल झालंय कोणा सगळं. लावून झालंय आता सगळं. पाऊस बी येतोय, चांगलं झालंय आता उलट. चपल्या कडला आणले ते बघा, आणि ते ह्याच्या खाली कपडे आहेत तुमचे, त्या ह्याच्या खाली शर्ट भरलाय सगळा चिखलानं. हाय त्या बघा, ते पिशव्या खाली आहे तिथं. चांगला कलर चाललाय दाजी. कलर आला त्याला. गाडी मी करूच मी थांबते टेन्शन. चला मित्रांनो, ऊस लावून झालाय आमचा. आता सगळं अंग भरलंय चिखलाने बघा, सगळे भरलंय चिखलाने. भिजलोय मी पण. पावसाची रिपरिप चालू आहे. अशी रातभर जर चालू राहिली तर बरं होईल. तर हे सामान पंप घेऊन आता घराकडे चाललोय मी. गाडी तिकडे लांब लावली आहे.
तर हे बघा असं पावसाची बारीक सर चालूच आहे आणि चालू आहे ती बरंच आहे म्हणायचं, कारण लावलेल्या ह्याला ऊसाला बरंच झालं म्हणायचं, कारण पाणी द्यायची गरज नाही, ड्रीप हातरायची राहिली. पण हो का पाऊस चालू आहे असं जरा. ऊसाला काय आता पाणी द्यायची म्हणजे सध्या गरज नाही, कारण पाऊस चालू आहे आणि ड्रीप बी हातरली नव्हती, आणि जर लवकर झालं असतं तर हातरून झाली असती. चला मित्रांनो, तर झालं आहे आमचा ऊस लावून आणि पावसाची रिपरिप चालू आहे, भरलं आहे, पाऊस थोडं वाढायला लागला आहे आणि लावून झालं आहे आणि उगवून आता ह्या पावसाच्या वलीवर ही पाऊस जर टिपका जर चालू राहिला तर सोन्यानं पिवळं झालं. तर चला मित्रांनो, योगेश भाऊचा ऊस लावलेला कसा कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय. आमच्याकडे थोडा थोडा पाऊस आहे, तुमच्याकडे जास्त आहे का, कुठल्या भागात आहे सांगा. आमच्याकडे थोडी राप चालू आहे दुपारपासून जरा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. वाढायला लागलाय थोडा पाऊस, जायचं आहे मला लांब. चला धन्यवाद.